नमस्कार मंडळी. आपण कधी विचार केलाय का की आपली ही गोल पृथ्वी तिचा सपाट नकाशा बनवणं किती अवघड असेल? आज आपण ह्याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जगाला मोजण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत, त्या आपण समजून घेऊया. तर हा जो प्रश्न आहे ना, की एका वक्र जगाचा सपाट नकाशा कसा बनवायचा, याच एका प्रश्नामुळे सर्वेंची फील्ड अक्षरशः दोन भागांमध्ये विभागली जाते. चला तर मग बघूया काय आहेत हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आणि त्यातला फरक काय आहे. तर बघा, ही जी अडचण आहे ना, यावर उपाय म्हणून आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एक एकदम सोपा, सरळसोट, जो आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या कामांसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि दुसरा जो खरा आहे, वास्तवाच्या जास्त जवळ आहे, पण त्यासाठी अर्थातच मेहनतही जास्त लागते. आणि हाच हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पृथ्वीला सपाट समजून काम करणार आहात की तिचा गोलाकारपणा, तिची वक्रता लक्षात घेणार आहात? याच एका निर्णयावर सर्व्हेइंगची अख्खी पद्धत ठरते. आणि इथूनच हे दोन प्रकार, प्लेन आणि जिओडेटिक सर्व्हेइंग, पूर्णपणे वेगळे होतात. चला तर मग पहिल्या पद्धतीबद्दल बोलूया. ही पद्धत एका खूप सोप्या आयडियावर काम करते. ती म्हणते की ठीक आहे, लहान एरियासाठी आपण पृथ्वीला सपाटच मानूया. याला आपण असंही म्हणू शकतो की फक्त जवळचं बघा, लांबच्या गोष्टींचा विचारच करायचा नाही. आता बघा, एकदा का आपण पृथ्वीला सपाट मानलं की गणित किती सोपं होतं. दोन ठिकाणांमधलं अंतर म्हणजे काय? तर एक सरळ रेषा. मग आपण शाळेत शिकलो होतो ना, ती साधी त्रिकोणमिती वापरता येते. आणि ते कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, आठवतंय का ग्राफ पेपरवर आपण पॉइंट्स जोडायचो? अगदी तशीच सोपी सूत्र इथे कामी येतात. पण हो, ह्या सोपेपणामुळे थोडंसं ॲक्युरसीशी म्हणजे अचूकतेशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मग प्रश्न येतो की हे कॉम्प्रोमाइज कुठपर्यंत चालतं? तर साधारणपणे जर एरिया 260 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा कमी असेल तर प्लेन सर्व्हेइंग ही एक प्रॅक्टिकल आणि योग्य पद्धत मानली जाते. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, कारण हाच या दोन्ही पद्धतींमध्ये सीमारेषा आखतो. म्हणजेच काय, तर समजा तुम्हाला तुमच्या घराचं किंवा शेताचं सर्वेइंग करायचं आहे, तर अशा वेळी पृथ्वीच्या गोलाकारपणामुळे जो काही फरक पडणार आहे तो इतका म्हणजे इतका कमी असतो की त्याला इग्नोर केलं तरी चालतं. चला, आता जरा झूम आउट करूया आणि मोठ्या चित्राकडे बघूया. जेव्हा विषय फक्त आपल्या गल्लीचा किंवा शहराचा नसतो, तर पूर्ण देशाचा किंवा जगाचा असतो, तेव्हा आपल्याला एका वेगळ्याच आणि हो, खूप जास्त अचूक दृष्टिकोनाची गरज लागते. इथे सगळं चित्रच पालटतं. कारण आता आपण पृथ्वीची वक्रता लक्षात घेतोय. त्यामुळे दोन ठिकाणांमधलं अंतर सरळ रेषेत नसतं, तर ते एक वक्र असतं. साहजिकच गणितही थोडं कॉम्प्लिकेटेड होतं. इथे आपल्याला स्पेरिकल ट्रिग्नॉमेट्री म्हणजे गोलीय त्रिकोणमिती वापरावी लागते, जी खास गोलाकार पृष्ठभागांसाठीच बनवलेली आहे. मान्य आहे की हे थोडं अवघड आहे, पण यामुळे जी ॲक्युरेसी मिळते ना, ती जबरदस्त असते. आणि म्हणूनच जेव्हा पूर्ण देशाचे, खंडांचे किंवा महासागरांचे नकाशे बनवायचे असतात ना, तेव्हा जिओडेटिक सर्व्हिंगशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. अचूकता हवी असेल तर हीच पद्धत वापरावी लागते. विषय संपला. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण दोन्ही पद्धती वेगवेगळ्या समजून घेतल्या. आता वेळ आहे त्यांना समोरासमोर आणायची. प्लेन वर्सेस जिओडेटिक. बघूया नक्की काय फरक आहे. ही स्लाइड बघा. एकाच नजरेत सगळा फरक स्पष्ट होतोय. एका बाजूला आहे प्लेन सर्वेइंग, सोपं, सरळ, प्रॅक्टिकल. आणि दुसऱ्या बाजूला आहे जिओडेटिक, अचूक आणि वास्तवाला धरून चालणारं. एक लहान एरियासाठी तर दुसऱ्या अख्ख्या पृथ्वीसाठी. आणि हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. बघा ना, तुम्ही वक्रता नाही मानली की अंतर सरळ रेषा झालं आणि साधी त्रिकोणमिती आली. पण जशी तुम्ही वक्रता विचारात घेतली तशी रेषा वक्र झाली आणि गोलीय त्रिकोणमिती वापरावी लागली. सगळं कसे एकमेकांवर अवलंबून आहे. आणि फक्त पद्धतीतच नाही, तर वापरण्याच्या साधनांमध्येही जमीन आसमानाचा फरक आहे. प्लेन सर्व्हेइंगसाठी साखळी, कंपास यांसारखी साधीसुधी उपकरणं पुरेशी ठरतात. पण जिओडेटिक सर्व्हेइंगसाठी मात्र GPS आणि टोटल स्टेशनसारखी एकदम हायटेक आणि अचूक उपकरणं लागतात. यावरूनच आपल्याला कळतं की या दोन्ही सर्व्हेइंगची व्याप्ती, त्यांचा स्केल किती वेगळा आहे. छोटी लोकल लेवलची कामं जसं की एखाद्या प्रॉपर्टीचं सर्वेक्षण हे राज्य सरकारचे विभाग करतात. पण जेव्हा देशाच्या सीमा ठरवण्यासारखं मोठं आणि महत्त्वाचं काम असतं, तेव्हा ती जबाबदारी केंद्र सरकारची असते. ओके, तर थिअरी बरीच झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. बघूया की खऱ्या जगात ह्या पद्धती कुठे आणि कशा वापरल्या जातात.
तर मग कोणती पद्धत कधी वापरायची? याचं उत्तर खूप सोपं आहे. फक्त एकच प्रश्न विचारायचा. तुमच्या प्रोजेक्टचा एरिया किती आहे? जर तो 260 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा कमी असेल, तर प्लेन सर्व्हिंग वापरा आणि त्यापेक्षा जास्त असेल, तर सरळ जिओडेटिक सर्व्हिंग. हा एक सोपा थंब रूल आहे. आता ही उदाहरणं बघा, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे कळेल. आपल्या घराचं लेआउट किंवा जवळच्या रस्त्याचा नकाशा हे सगळं प्लेन सर्वेइंगने होतं, पण आपल्या देशाची बॉर्डर किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाईटचे रूट्स हे सगळं जिओडेटिक सर्वेइंगमुळेच शक्य होतं. म्हणजे दोन्हीचं महत्त्व आपापल्या जागी खूप मोठं आहे. आणि अचूकतेबद्दल बोलायचं झालं तर फरक प्रचंड आहे. एका पद्धतीला म्हटलं जातं अतुलनीयपणे कमी अचूक, तर दुसरीला म्हटलं जातं उच्च दर्जाच्या अचूकतेने केलेलं सर्वे. या दोन वाक्यांमधूनच आपल्याला कळतं की दोन्ही पद्धतींचे उद्देश किती वेगळे आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा कोणी नकाशा बघेल किंवा GPS वापरेल, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की या साध्या दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे किती कॉम्प्लेक्स आणि अचूक गणित लपलेलं आहे. आपण ज्या जगात राहतो, वावरतो, त्याला आकार देणारं हे एक अदृश्य गणितच आहे. कमाल आहे ना हे सगळं?